चला लवकर लवकर मंदिराकडे, नाहीतर दिंडी निघून जाईल. रामभाऊ निघाले का वारीला? हो रे दामोदर, निघालो. तू नाही येत आहे? तुम्ही निघा आज, मी उद्यापर्यंत येतो. आज थोडंसं महत्त्वाचं काम आहे म्हणून. आमच्या आबाची थोडी तब्येत चांगली नाही आहे, म्हणून त्यांना दवाखान्यात न्यायचं आहे. ठीक आहे, मंदिरातून दिंडी निघत आहे, आम्ही त्याच्यामध्ये सामील होत आहे आता. तू ये उद्यापर्यंत. हो मी पण येतो ना, 2-3 जण आणखी येणार आहे माझ्यासोबत. ठीक आहे मग, येतो आम्ही. रामकृष्ण हरी. हो माऊली, रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी हरी विठ्ठल. ध्यानोबा तुकाराम, ध्यानोबा तुकाराम, ध्यानोबा तुकाराम, ध्यानोबा तुकाराम, ध्यानोबा तुकाराम, ध्यानोबा तुकाराम. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. रामभाऊ, आज खूप चांगलं वाटत आहे. मन एकदम प्रसन्न होऊन गेलं आहे. हे भक्तिमय वातावरण, पांडुरंगाचं नाम आणि आपल्या महान संतांच्या पालख्या पाहून खरंच मन खूप प्रसन्न होऊन राहिलं. दिंडीमध्ये अभंग भजन गात गात, नामस्मरण करत करत, टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाण्याची काही ओढच वेगळी आहे. हो गोपाळ, तू बरोबर बोलत आहे. आपली महाराष्ट्रीयन संस्कृती खरंच खूप निराळी आहे. प्रत्येक सण आपण सगळे मिळून साजरे करतो. आता हे बघ, आषाढी व कार्तिकी एकादशीला विविध गावावरून येऊन सर्व वारकरी एकत्र होतात. सर्व संतांच्या पालख्यांसोबत हजारो दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात आणि विठ्ठल नामाचा गजर टाळ मृदुंगासोबत होते. हे सगळं आपण आपल्या महान संतांकडून शिकलो आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत सावतामाळी, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत मुक्ताबाई, सर्वांकडून आपण सामाजिक समता, भक्तीचा सोपा मार्ग शिकलो आहे. वारीमध्ये जात पात लिंग असा कोणताही भेदभाव नाही. हे सर्व आपल्या संतांना आपल्याला शिकवलं आहे. सोबतच त्यांना हे शिकवलं आहे की अहंकार सोडा, नष्ट करा, नम्रता आणि सहनशीलतेनं सर्वांसोबत वागा. म्हणून वारीमध्ये सर्व एकत्र होऊन विठ्ठल नामाचा गजर करतात. आपल्या महाराष्ट्र संस्कृतीकडून आपल्याला किती काय शिकता येते ना, संतांकडून पण. आता जेवण करून घ्या, आपण उद्या दिंडी सोबत लवकर निघायचं आहे आपल्याला. हो हो, चला जेवण करून घेऊ. रमा, ते शेंगदाण्याचे लाडू पण वाढ, तू सोबत आणले ते. ठीक आहे ना, वाढते. आपलं आराध्य दैवत रखुमाईचं दर्शन घेऊन खरंच खूप चांगलं वाटून राहिलं. माझ्या विठू माऊलीच्या आणि माझ्या रखुमाईच्या दर्शनाची किती ओढ लागली होती. आता दर्शन झालं ना, तर खरंच खूप समाधान वाटत आहे. म्हणूनच दरवर्षी पंढरीच्या वारीमध्ये येण्याची ओढच काही वेगळी राहते. हे भक्तिमय वातावरण, अभंग भजन, या वातावरणातून खरंच जाण्याची इच्छा नाही होत आहे. आताही माझ्या विठू माऊलीचं रखुमाईचं ते मनमोहक रूप डोळ्यासमोरून काही जाऊन नाही राहिलं. शांता, विठू माऊलीची ओढच तशी आहे. विठू माऊलीचं दर्शन सोबतच चंद्रभागासारख्या पवित्र नदीचं दर्शन होणं म्हणजे भाग्यच आहे. हे असंच दर्शन आयुष्यभर लाभो, हे माझ्या विठू माऊलीकडे मागणं आहे.